महाराष्ट्रामध्ये 108 रुग्णवाहिका याचे काम ज्या कंपनीला देण्यात आले आहे ते सुमित फॅसिलिटीज नावाची कंपनी आहे। त्याचे अमित साळुंखे यांना नुकतेच झारखंडमध्ये मद्य घोटाळ्याच्या आरोपामध्ये अटक करण्यात आलेली आहे। महाराष्ट्रामध्ये जी 108 रुग्णवाहिका जे निविदा करण्यात आली होती त्यामध्ये यांना 3 पटीने रक्कम देत एक प्रकारची मेहरबानी करण्याचे काम करण्यात आलेले आहे। या कंपनीसोबत बीव्हीजी आणि एक स्पेन मधली जी कंपनी आहे यांची याच्यामध्ये भागीदारी आहे। ज्या पद्धतीने रुग्णवाहिका सेवा ही फार महत्वाची आहे, महाराष्ट्र शासनाचा हा महत्वाचा प्रकल्प आहे, तर अशा सेवेमध्ये अशा घोटाळेबाज लोकांना घेऊन कधी पुढे भविष्यामध्ये झारखंडसारखी स्थिती तर उद्भवणार नाही याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे। आणि विशेष म्हणजे या कंपनीकडे डॉक्युमेंट नसताना सुद्धा एक प्रकारे अंडरस्टँडिंग करून या कंपनीला काम देण्याचं एक प्रकारचा प्रयत्न करण्यात आला। त्यामध्ये ह्या कंपनी सुद्धा यशस्वी झालेली आहे। जवळपास 12,000 कोटीपेक्षा जास्त रकमेची ही निविदा यांना देण्यात आलेली आहे आणि 5 टप्प्यामध्ये काम पूर्ण होणार आहे। तर आमच्या सरकारकडे मागणी आहे, कारण आता झारखंडमध्ये यांना ब्लॅकलिस्ट करण्यात आलेले आहे, आता ब्लॅकलिस्ट कंपनीला हे निविदेचे काम देण्यात येऊ नये, त्यांचे जे सुद्धा करार रद्द करण्यात यावेत आणि चांगल्या कंपनीची निवड सरकारने करावी।